नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसला असेल बघा. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. काय म्हटलं आहे? 29, 31 या जोडमूळ संख्या आहेत. 29, 31 या सहमूळ संख्या आहेत. 29, 31 या मूळ संख्या आहेत. आता मित्रांनो, हा प्रश्न समजण्या अगोदर तुम्हाला जोडमूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय हे समजणे अतिशय आवश्यक आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या व संयुक्त संख्या यांबद्दल माहिती बघितली. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण जोडमूळ संख्या म्हणजे काय, सहमूळ संख्या म्हणजे काय, त्याचबरोबर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, कोणत्या संख्या आणि चौरस संख्या म्हणजे कोणत्या संख्या याबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हा प्रश्न नंतर आपण सोडवून घेऊया. सुरुवातीला आपण अगोदर ह्या जोडमूळ संख्या म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊया. चला, जोडमूळ संख्यामध्ये ज्या मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त 2चाच फरक आहे, म्हणजे लगत येणाऱ्या मूळ संख्या, लगेच येणाऱ्या मूळ संख्या, ज्या मूळ संख्यांच्या मध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे, अशा संख्या म्हणजे त्या जोडीला आपण जोडमूळ संख्या असे म्हणूया. आता बघा, ह्या चार्टमध्ये तुम्हाला दिसते की 2 आणि 3. आता बघा, 2 आणि 3 होत नाही. 3 आणि 5, 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे, म्हणजे हे जोडमूळ होणार नाही. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. आता आपल्याला ही एक जोडी झाली कोणती, 3 व 5 यांच्यामध्ये फरक कितीचा आहे, 2चा. दुसरी जोडी आहे 5 आणि 7, 5 व 7, बरोबर आहे. नंतरची 9 ही मूळ संख्या नाही. 11 व 13, 11 व 13. त्यानंतर तुम्हाला इथं दिसते 17 आणि 19, 17 व 19. त्यानंतरची जोडी तुम्हाला दिसते 21 नाही होऊ शकत, नाही, ती नाही आहे. नंतर आहे 29 आणि 31. कोणती? 29 व 31. 29 व 31 नंतर बघा, 29 आणि 31 ही एक झाली. त्यानंतर कोणती सापडते तुम्हाला, 41, 43. 41 व 43. 41 व 43 झाल्यानंतर तुम्हाला कुठं सापडणार, बघा, 59 आणि 61. 59 व 61. नंतर 61 झाला, 59 आणि 61. नंतर 71 आणि 71 व 73. बघा, एकूण जोड्या तुम्हाला सापडणार आहे, मोजा, 1 2 2 3 4 5 6 7 8. 8 जोडमूळ आहेत. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत मित्रांनो, 8. याला आपण जोड्या मूळ संख्या असे सुद्धा म्हणू शकतो, किंवा जोड्या नाही, जुळ्या मूळ संख्या असं सुद्धा याला म्हणता येईल. मित्रांनो, ह्या संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे सुद्धा म्हणतात. आता बघूया सहमूळ संख्या म्हणजे कोणत्या. सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, तर ह्या सहमूळ संख्यामध्ये यांचा 2 संख्यांचा किंवा 2 पेक्षा अधिक जरी संख्या पकडल्या, त्या सर्व संख्यांचा सामायिक अवयव जो असतो, सामायिक अवयव जो किंवा विभाजक म्हणू आपण, सामायिक विभाजक हा केवळ 1 आणि 1च असतो. कोणती संख्या असते, 1च. म्हणजे समूळ संख्यांचा जो अवयव आहे, सामायिक अवयव किंवा सामायिक विभाजक, म्हणजे ज्या संख्या पकडल्या, आपण 2 संख्या घेतल्या, त्या 2 संख्यांना किंवा 3 संख्यांना भाग जाणारी जी संख्या असते ती केवळ 1 ही एकच असते, 1 नावाची. म्हणजे जसं आपण उदाहरणात घेऊ, आपण जसं मी 3 व 5 घेतलं, 3 व 5. आता ह्या 3ला
ह्या आहे पहिल्या जर 3ला मी जर घेतलं तर ह्या 3ला 1 व 3ने भाग जाते आणि 5ला 1 आणि 5ने भाग जाते. तर ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, सामायिक काय आहे, 1 आहे, फक्त 1 आहे. दोघांमध्ये सामायिक जो विभाजक आहे किंवा अवयव आहे तो आहे केवळ 1 आणि 1. म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी सुद्धा समूळ संख्या होऊ शकते, म्हणजे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, समूळ. दुसरी एक गोष्ट बघा, जर मी उदाहरण घेतो मी 20 व 21. 20 व 21 घेतलं मी. आता 20 व 21 मध्ये बघा, 20चे जर अवयव तुम्ही पाडले तर कोणकोणते होते बघा. 1नी भाग जातो, 2नी भाग जातो, 4नी भाग जातो, 5नी भाग जातो आणि यालाच पुन्हा असं म्हणू शकता 10नी भाग जातो आणि 20नी सुद्धा भाग जातो. म्हणजे 20चे जे अवयव आहेत ते काय, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 10 आहे आणि 20 आहे. तसेच 21चे जर अवयव बघितले, 1 आहे, 3 आहे, 7 आहे, 21 आहे. बरोबर आहे मित्रांनो. आता ह्या सर्व संख्यांमध्ये जर दोन्ही ह्या अवयवांचा जर विचार केला, ह्या अवयवांचा आणि ह्या अवयवांचा जर विचार केला तर तुम्हाला ह्या दोघांमध्ये सामायिक जो अवयव दिसतो तो केवळ 1 दिसतो. बघा, दोघांमध्ये सामायिक जो अवयव आहे तो केवळ किती आहे, हा 1 आहे. म्हणजे दोघांचा जो सामायिक अवयव 1 असेल अशा ज्या संख्या असतील तर त्यांना समूळ संख्या असे म्हणतात. त्यांना कोणत्या संख्या म्हणतात, समूळ संख्या म्हणतात. किंवा याला दुसरं नाव आहे सापेक्ष संख्या. कोणतं नाव आहे, सापेक्ष संख्या. मित्रांनो, समूळ संख्या किंवा सापेक्ष संख्या असे सुद्धा आपण त्यांना म्हणतो. सापेक्ष मूळ संख्या, सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतो आपण, सापेक्ष मूळ संख्या. लक्षात राहील मित्रांनो. समूळ संख्या समजल्या. समूळ संख्या म्हणजे काय, पुन्हा एकदा रिपीट करतो. ज्या संख्यांचा, 2 संख्या किंवा 3 संख्या यांचा जो सामायिक अवयव असतो तो केवळ 1 आणि 1च असतो. किंवा सामायिक जो विभाजक असतो, सामायिक विभाजक 1 आणि 1च असतो. 2 संख्यांचा किंवा 3 संख्यांचा किंवा जास्त पण पकडा तर त्या संख्यांना समूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. समजलं मित्रांनो. हां, आता बघा, सापेक्ष मूळ संख्या किंवा समूळ संख्या बघत असताना पुन्हा एक गोष्ट महत्त्वाची आहे की जोडमूळ संख्या, काय म्हटलं मी, जोडमूळ संख्यांची जोडी ही समूळ संख्या असते. समूळ संख्याची जोडी असते, लक्षात ठेवा. काय म्हटलं मी, जोडमूळ संख्यांची जोडी जी आहे त्याची जी जोडी आहे ती समूळ संख्याची जोडी असते. जसं उदाहरण घेतलं मी 11 व 13. तुम्हाला मागे उदाहरण 3 व 5चं सांगितलं तसंच 11 व 13 ही जी जोडी आहे ही जोडमूळ संख्या आहे. कोणती जोडी आहे, जोडमूळ संख्यांची किंवा जुळ्या मूळ संख्यांची जोडी आहे. का, तर ह्या दोघांचा जो प्रत्येकाचा जो ह्या दोघांमधला जो फरक आहे तो फरक केवळ 2 आहे, म्हणून त्यांना जोडमूळ संख्या म्हणू आपण किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणू. मात्र ह्या दोघांचा जो सामायिक अवयव आहे, ह्या दोघांचा सामायिक अवयव हा केवळ 1 असल्यामुळे यांना सापेक्ष मूळ संख्या किंवा सहमूळ संख्या असे म्हणतात. किंवा समूळ संख्याची जोडी, समूळ संख्याची जोडी असेही म्हणतात. समजलं, समूळ संख्याची जोडी किंवा सापेक्ष मूळ संख्यांची जोडी असे सुद्धा म्हणतात. समजलं मित्रांनो, इथपर्यंत क्लिअर झाला. आता आपण तो प्रश्न बघूया. प्रश्न काय होता बघा. प्रश्न, आता त्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न अतिशय सोपी होता. बघा काय होता प्रश्न, बघा इथं दिलेला प्रश्न काय म्हटलाय, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आता बघा 29 व 31 कामा दिलेला आहे. 29, 31 या जोडमूळ संख्या आहे कारण की ह्या 2 संख्यांमधला जो फरक आहे तो 2 आहे, म्हणून हा पर्याय विधान बरोबर आहे. 29 व 31 या समूळ संख्या आहे. तुम्हाला सांगितलं आताच 29 आणि 31, 29 व 31 यांचा जो सामायिक अवयव आहे, कोणता अवयव, सामायिक अवयव हा फक्त 1 आहे. काय आहे, 1 आहे, म्हणून ही सुद्धा समूळ संख्या आहे.
समूळ संख्या आहे. 29 आणि 31 या मूळ संख्या आहेत, साहजिकच, कारण की 29ला 1ने आणि त्याच संख्येने भाग जाते, तसंच 31ला सुद्धा 1ने आणि 31नेच भाग जाते, म्हणून ह्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत. हे तीनही बरोबर, पर्याय बरोबर आहेत, म्हणून याचा उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब, क हे अचूक आहेत. क्लिअर मित्रांनो, इथपर्यंत क्लिअर. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, पुन्हा एक गोष्ट कोणती, लक्ष द्या. पुन्हा एक गोष्ट अशी आहे की क्रमवार, काय म्हटलं मी, क्रमवार जे क्रमानं येतं संख्या, क्रमवार संख्या या समूळ संख्या असतात. क्रमवार संख्यांची जोडी ही समूळ संख्या असते, संख्येची जोडी असते, समूळ संख्येची जोडी असते. जसं उदाहरण मी घेतलं आता तुम्हाला 20 आणि 21, तसंच तुम्ही उदाहरण घेऊ शकता 22 व 23, 22 व 23, 24 व 25. हा कारण की क्रमवार संख्यांचा जो सामायिक अवयव असतो तो केवळ एकच असतो. त्यांचा विभाजक, सामायिक विभाजक हा केवळ 1 आणि 1च असते. म्हणून क्रमवार संख्या, ज्या क्रमवार संख्या असतात त्यांचा जो सामायिक अवयव 1 असल्याने त्या समूळ संख्यांची जोडी होते. क्लिअर इथपर्यंत? ओके मित्रांनो, चला इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या. एक गोष्ट पुन्हा लक्षात घेण्याची एक गरज आहे. समूळ संख्या यांचा जो मसावी असतो, यांचा जो मसावी किती असेल मग मसावी हा केवळ एकच असेल. समूळ संख्यांचा जो असते, तुम्हाला प्रश्न जर आला की 29 31चा मसावी किती, तर तो केवळ 1, कारण त्याचा सामायिक अवयव काय आहे, एकच आहे. सामायिक अवयव 1 असल्यामुळे त्यांचा मसावी सुद्धा किती असेल, एकच असेल. हे नोट करून ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न काय आहे, 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होतील. जास्तीत जास्त किती अंकी, 3 अंकी किती समसंख्या तयार होतील. अंक दिले आहेत 4, पण किती अंकी करायचे आपल्याला, 3 अंकी. अंक दिले आहे 4 आणि संख्या करायची आहे 3 अंकी. आता बघा याच्यामध्ये काय आहे, जर आपल्याला समसंख्या पाहिजे, संख्या इथं अंक दिले आहे 0 5 6 7. आता जर समसंख्या जर पाहिजे असेल तर समसंख्येच्या ठिकाणी काय असू शकते, एका वेळेस एकदा 0 असू शकते, दुसऱ्या वेळेस 6 असू शकते. आता जर मी एकदा एकक ठिकाणी जर मी 0 जर ठेवला, तर एकक ठिकाणी जर 0 ठेवला तर शतक ठिकाणी कोणता अंक असू शकते, चान्स कोणते आहेत, 5 असू शकतो, 6 असू शकतो किंवा 7 असू शकतो. मग याची प्रॉबॅबिलिटी किती आहे, म्हणजे शक्यता किती आहे, तर याची शक्यता आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल, 3 गुणिले 2, हे झाले 3 असू शकतात. नंतर उरलेलं कोणतं स्थान आहे, दशक स्थान. दशक स्थानावर 2 अंक 2 ठिकाणी असेल, म्हणजे 3 गुणिले 2 म्हणजे किती झाले, हे झाले 6. 6 संख्या सम होतील इथं. ओके. आता जेव्हा आपण एकक ठिकाणी 0 जर ठेवला तर 7 आणि 5 जर आपण एकक ठिकाणी ठेवू शकत नाही, कारण की आपल्याला कोणत्या संख्या पाहिजे, समसंख्या पाहिजे, बरोबर आहे. हे झाले 6. आता दुसरी कंडिशन, जर एकक ठिकाणी आपण एकक ठिकाणी आपण 6 ठेवलं, एकक ठिकाणी आपण 6 ठेवलं, तर कंडिशन काय राहील, मग कोणते अंक बाकी आहेत आपल्याकडं, उरलेले अंक आहे 0 5 आणि 7. परंतु शतकच्या ठिकाणी कोणता अंक ठेवू शकत नाही, 0 ठेवू शकत नाही, कारण की आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची आहे. किती अंकी संख्या तयार करायची आहे, 3 अंकी. मग आपण शतक ठिकाणी 0 ठेवू शकत नाही, मग आपल्याकडे किती अंक उरले, 5 आणि 7, बरोबर आहे. शतक ठिकाणी 5 आणि 7 म्हणजे किती वेळेस होते, 2 वेळेस. उरलेले ठिकाण कोणते, दशकाचे. दशक ठिकाण किती वेळा बदलू, 2 वेळा. म्हणजे हे किती संख्या तयार होतील, 4. अशा संख्या किती तयार होतील, 4. हे 6 आणि हे 4 असे एकूण किती संख्या तयार झाल्या, 10 संख्या. मित्रांनो किती, 10. आता इथं समसंख्या म्हटली आहे म्हणून आपल्याला हे 10 संख्या तयार होतील. जर प्रश्न असा असता की ह्या 0 5 6 7 या अंकांपासून
किंवा इथं दुसरे जरी अंक जर दिले असतील, समजा मी दिलं असेल 2 3 6 7 हे अंक जर दिले असतील, तर ह्या अंकांपासून 4 अंकी संख्या किती तयार होतील याचं सोपं आहे, सोपं उदाहरण आहे. म्हणजे शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला. जर अशा जर संख्या दिल्या असतील 1 2 3 4 यापासून किती संख्या तयार होतील, तर काय करायचं, संख्या किती आहेत, अंक किती आहेत, 1 2 3 4, तर 4 लिहा आणि त्याच्यासमोर फॅक्टर लावा, 4चा फॅक्टर. मग 4 फॅक्टर म्हणजे त्याला कसं लिहिणार, उतरत्या क्रमाने 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 किती संख्या होतील, 4 त्रिक 12, 12 दुणे 24, 24 एक 24, म्हणजे 24 संख्या तयार होतील 4 अंकी. 4 अंकी किती संख्या तयार होतील, 24. अशा वेळेस जर 3 अंकापासून 3 अंक जर दिले असेल आणि 3 अंकापासून जर 3 अंकी संख्या तयार करा म्हटलं असेल, तर त्या किती तयार होतील, 3 गुणिला 2 गुणिला 1 म्हणजेच किती, 6 संख्या तयार होतील मित्रांनो. 5 जर दिलं असेल तर पुन्हा वाढतील. फॅक्टर कोणता, तोच 3चा फॅक्टर वापरणार. ओके मित्रांनो, इतकं क्लिअर झालं, समजलं इथपर्यंत. आता समोर बघू आपण त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या मित्रांनो लक्ष द्या, अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा त्रिकोणी संख्या. परीक्षेत बहुतांशी वेळा हे त्रिकोणी संख्या विचारल्या जातो. त्रिकोणी संख्या आणि त्याचा पाया. त्रिकोणी संख्या आणि काय, त्याचा पाया. पहिले त्या त्रिकोणी संख्येचा पाया समजण्या अगोदर आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो. त्रिकोणी संख्या म्हणजे दुसरं तिसरं काय नसून क्रमवार 2 संख्यांची निमपट. क्रमवार 2 संख्यांची निमपट. काय म्हटलं मी, क्रमवार 2 संख्यांची निमपट. क्रमवार 2 संख्यांची निमपट. निमपट म्हणजे काय, अर्धी. निमपट म्हणजेच काय, अर्धी. क्रमवार कोणत्या 2 संख्या घ्या. जर मी घेतलं 4 संख्यांच्या गुणाकाराची निमपट, इथं लक्ष द्या, गुणाकाराची निमपट. थोडं लक्ष द्या, पुन्हा लिहून घेऊ आपण. क्रमवार काय म्हटलं मी, क्रमवार 2 संख्यांच्या गुणाकाराची निमपट. क्रमवार 2 संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. क्रमवार 2 संख्यांच्या गुणाकाराची निमपट. निमपट म्हणजेच अर्धी. निमपट म्हणजे किती, अर्धी. आता 4 गुणिला किती, 5. क्रमवार आहे, 4 नंतर 5 येते. याची निमपट करायचं म्हटलं तर खाली कितीने भागावं लागेल मला, 2 ने. म्हणजे किती उत्तर आला, 4 पंचे 20 भागीला 2 म्हणजे किती, 10. तर 10 ही त्रिकोणी संख्या आहे. आता हे आपण व्याख्यानुसार बघितले, पण नेमकी त्रिकोणी संख्या म्हणजे काय, नेमकी त्रिकोणी संख्या म्हणजे काय ते समजून घेऊ. तर त्रिकोणी संख्यामध्येच त्रिकोण आलेला आहे, म्हणजे ज्यांची मांडणी त्रिकोण पद्धतीने करता येते. त्रिकोण पद्धतीने ज्या संख्यांची मांडणी त्रिकोण पद्धतीने, म्हणजेच असं म्हणूया की ठिपक्यांच्या रूपात, त्रिकोणी ठिपक्यांच्या रूपात केलेली मांडणी, जितके काही ठिपके लागले त्या ठिपक्यांची मांडणी असेल त्यांना, त्या जेवढे काही ठिपके लागले असतील त्यांना आपण त्रिकोणी संख्या असे म्हणूया. एकंदरीत ज्या संख्या त्रिकोणी ठिपक्यांच्या मांडणीत करता येतात, ज्या संख्या त्रिकोणी ठिपक्यांच्या मांडणीत करता येतात त्या संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या. जसं उदाहरण घेऊ आपण, आम्ही एक ठिपका घेतला, नंतर एक नंतर मी दुसरा जर घेतला तर मला असं करता येणार नाही. असं मांडलं तर हे त्रिकोण होणार नाही. असं जर मांडलं तर हा त्रिकोण होते. बघा, इकडून असा त्रिकोण झाला मांडणे, म्हणजेच असा 1 2 3, बरोबर आहे. याला किती ठिपके लागले, पहिले 1 होता, हा 1 झाला. याला 3 ठिपके तुम्हाला दिसते मांडणीत. हे बघा, हे 3 ठिपके त्रिकोणाच्या मांडणीत आहेत. ओके, म्हणजे 1 2 3, हा 1 हे 3, हे त्रिकोणी संख्या झाली. पुन्हा आता ह्याच त्रिकोणीना जे ठिपके मांडले आपण त्रिकोणीमध्ये, जे त्रिकोणाच्या रूपामध्ये, आकारामध्ये, आता याला जर मला मोठं करायचं आहे, वाढवायचं आहे, तर मग मी काय करेन, त्रिकोण मोठा करायचा. तर इथं 1 ठिपका मांडला, इथं 1 ठिपका मांडला, इथं 1 आणि इथं 1 ठिपका मांडला. किती झाले ठिपके आता,
मोठा करतो. 1 2 3 4 5 6 किती झाले? पुन्हा पुन्हा मांडूया आपण. 1 मिनिट बघा. 1 2 होते, हे 2 झाले. आता मला इथं मांडायचं आहे 1 2 3, बरोबर आहे. म्हणजे किती झाली संख्या? 1 2 3 4 5 6 6 झाले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जे त्रिकोणी मांडणार आहोत त्यांची सर्व बाजू कशी असते? समान असते. सर्व बाजू समान. जरी मी ही बाजू जर मोजली, ही बाजू तेवढी आहे, जेवढी आहे तेवढीच ही बाजू, तेवढीच ही पण बाजू. ओके, झाली मांडणी, त्रिकोणी मांडणी. आता चौथी मला मांडणी करायची आहे. हे एक ठिपका, नंतर 2 ठिपके मांडले, नंतर 3 ठिपक्यांची मांडणी केली, नंतर मला 4 ठिपक्यांची खाली मांडणी करायची. कशी येईल? इथं एक, इथं एक, इथं एक, इथं एक येईल, बरोबर आहे. मांडले. काय वाढले? संख्या पहिले. आता इथं लक्षात घ्या मांडणी कशी वाढत आहे. आता बघा, इथं आहे 4 ठिपके आले, इकडे 4 ठिपके, इथे 4 ठिपके. आता एकूण ठिपके जर मोजले तुम्ही किती येतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. आता बघा गंमत कशी आहे. पहिले वरती बघा, किती ठिपके आहे? 1 आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या मांडणीमध्ये 2 ठिपके आहे, तिसऱ्या मांडणीमध्ये 3 ठिपके आहे, चौथ्या मांडणीमध्ये 4 ठिपके आहे. ह्या सर्वांची बेरीज करा, किती आले? 10 आले. याच्यानंतर जर मला 5वी मांडणी करायची असेल तर किती मांडणी? 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5. आता किती होईल? 15. आता मित्रांनो, जे मी खाली संख्या मांडलेली आहेत, 1 3 6 10 आणि हे 15, ह्या कोणत्या संख्या आहेत? यांनाच त्रिकोणी संख्या म्हणतात. वेगळं काही आहे नाही मित्रांनो, हेच त्रिकोणी संख्या आहेत, काही वेगळं नाही. म्हणजे त्रिकोणी संख्यांची मांडणी त्रिकोणाच्या ठिपक्यांच्या रूपात, म्हणजे त्रिकोणी आकार जसा होईल अशा ठिपक्यांच्या रूपात जी मांडणी केली असते त्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणूया. किंवा दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं की क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट. सोप्या भाषेमध्ये कोणती संख्या घ्या, त्यांची निमपट करा. जसं मी 1 गुणिला 2 भागिला 2 जर केलं त्याचं उत्तर 1 येते, 1 ही त्रिकोणी संख्या आहे. 2 गुणिला 3 भागिला 2 जर केलं, 2 2 कटला तर उत्तर आला 3, म्हणजे 3 ही त्रिकोणी संख्या आहे. कोणती संख्या घ्या, जसं मी 6 गुणिला 7 केलं भागिला 2, बे 1 बे, बे त्रिक 6 आणि 7 त्रिक 21, 21 ही त्रिकोणी संख्या आहे. समजलं मित्रांनो? इतकं इजी रूपात तुम्हाला समजून मी इथं सांगितलं आहे. बघा आता काय मित्रांनो, आता ही पहिली त्रिकोणी संख्या, ही दुसरी त्रिकोणी संख्या, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी. जर तुम्हाला 6वी विचारलं तर ह्या 15 मध्ये किती मिळवायचे आहे? 6 म्हणजे 21. 7वी जर विचारलं तर ह्या 21 मध्ये 7 मिळवायचे म्हणजे 28. 8वी जर विचारलं तर ह्या 21 मध्ये 8 मिळवायचे आहे म्हणजे किती? 36. असंच वाढवत जायचं. समोर की संख्या जितक्या विचारल्या त्या संख्या समोर मागच्या संख्येमध्ये तेवढे मिक्स करत जायचं आणि ती संख्या काढायची. समजलं मित्रांनो? आता बघू आपण ह्या ज्या त्रिकोणी संख्या काढल्या, तुम्ही ह्या त्रिकोणी संख्या काढल्या, ह्या त्रिकोणी संख्या सर्व यांचा पाया विचारतो परीक्षेत. त्रिकोणी संख्यांचा पाया किती आहे तो कसा काढायचा? आता लक्षात द्यायचं. समजा प्रश्न आहे, समजो आपण आता 21 मी संख्या घेतलेली आहे. किती? 21. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? असा प्रश्न आहे. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता मित्रांनो काय करायचं आहे? सिंपल फॉर्म्युला. काय करायचं आहे तुम्हाला? हा 21च्या डबल करायचं. 21च्या डबल म्हणजे किती झाले? करा. 21च्या डबल किती झाले? 21 दुने 42. 21 दुने 42, बरोबर आहे. 21 दुने 42 होतात. मग तुम्हाला हे करायचं आहे की कोणत्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 42 येतो? पुस्तकी भाषेतला कोणत्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 42 येतो? तर तुम्हाला इथं सापटेल, इथं 2 संख्या आहेत. कोणत्या 2 संख्या? 6 आणि 7. ह्या 2 संख्यांचा गुणाकार जो आहे किती? तो 6 7 42 होते, किंवा 7 सकम 42 किंवा 6 7 42. तर ह्या 2 संख्यांपैकी जी लहान संख्या असते तो त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणजे तुम्हाला इथं 21 या त्रिकोणी संख्येचा पाया, या त्रिकोणी संख्येचा पाया
किती आहे 6. त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 6. ही झाली मित्रांनो पुस्तकी भाषा. आता बघा ट्रिक्स काय आहे. आता सोपं पुन्हा आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. आता बघा ही 21 आहे. ह्या 21च्या डबल करा तुम्ही. 21च्या डबल किती झाले 42. हे 42 झाले. आता तुम्हाला वर्ग संख्या माहीत आहेत. प्रत्येक संख्या 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100 असे तुम्हाला पाठांतर आहेत. असं समजा. नसतील पाठ तर मित्रांनो परीक्षेसाठी तुम्ही हे पाठ करून घ्या. आता बघा तुम्हाला 42 ही संख्या सापडली. ह्या 42च्या अगोदरची कोणती वर्ग संख्या आहे तुमच्या लक्षात येईल. ह्या 42च्या अगोदरची वर्ग संख्या आहे 36. किती आहे 36. मग हा 36 कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर हा वर्ग आहे 6चा. म्हणून ह्या संख्येचा पाया किती झाला 6. या संख्येचा पाया किती 6. 21चा पाया किती 6. कारण की याच्या अगोदरची वर्ग संख्या 36 आहे. हे जर तुम्हाला आठवत नसेल मी कशासाठी सांगत आहो. जर तुम्हाला हे जर आठवत नसेल समजा आठवत नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं सुद्धा लिहिता येते. म्हणजे क्रमवार संख्यांचा कोणत्या क्रमवार संख्यांचा गुणाकार एवढा आहे हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही त्याच्या अगोदरची वर्ग संख्या आठवा. म्हणजे तुमच्या पुन्हा योग्य प्रकारे तुम्हाला समजेल. दुसरं उदाहरण घेऊ. समजा मी उदाहरण घेतलं की 45 ह्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता काय करायचं तुम्हाला 45 गुणिला त्याला डबल करायचा. 45 दुने किती होतात 90. मग 90च्या अगोदरची वर्ग संख्या. आता तुम्हाला क्रमवार संख्याचा गुणाकार 90 माहीत आहे तुम्हाला. 9 गुणिले आणि 10 9 गुणिला जर यांचा गुणाकार केला तर 90 येते. पण जर हे 9 गुणिला 10 जर तुम्हाला आठवत नसेल तर 90च्या अगोदरची वर्ग संख्या तुम्हाला माहीत आहे किती आहे 81. मग हे 81 कोणत्या संख्येचा गुणाकार म्हणजे वर्ग आहे तर तो आहे वर्ग 9चा. म्हणून 45चा पाया याचा पाया काय झाला 9. ह्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे 9 आहे मित्रांनो. इतकंच तुम्हाला परीक्षेत विचारणार आहे. समजलं इथपर्यंत काही अवघड नाही. आता दुसरी गोष्ट एक आहे. आता आपण चौरस संख्या बघू. कोणती संख्या चौरस संख्या. त्या अगोदर चौरस संख्या बघण्याच्या अगोदर तुम्हाला पुन्हा एक सांगतो की तुम्हाला एक परीक्षेत विचारते की 10 असं उदाहरण घेऊ आपण. समजा असं म्हटलं मी 6 ही पहिली त्रिकोणी संख्या समजल्यास तिसरी त्रिकोणी संख्या कोणती असा एक प्रश्न असतो. 6 ही पहिली त्रिकोणी संख्या समजल्यास तिसरी त्रिकोणी संख्या कोणती असा जर प्रश्न आला तर ते कसं काढायचं. तर 6 ही जर पहिली त्रिकोणी संख्या समज तुम्हाला माहीत आहे याच्या अगोदरची कोणती त्रिकोणी संख्या आहे 1 आहे नंतर 3 आहे 3 नंतर 6 आहे बरोबर आहे. आता 6 नंतरची संख्या तुम्हाला माहीत पाहिजे. 6 नंतरची त्रिकोणी संख्या कोणती आहे 10 आहे. 10 नंतरची त्रिकोणी संख्या कोणती आहे 15 आहे. 15 नंतरची त्रिकोणी संख्या कोणती आहे 21 आहे. जर नसेल आठवत समजा तर तुम्हाला आठवत नसेल अशा वेळेस काय करायचं. आता आपण काय पाडलं हे संख्या किती आली 2 त्रिक 6 असं केलो का आपण काय केलं 3 चौक 12 केलो बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये किती मिळवले आपण. आता हे 10 मध्ये जे याला किती मिळवले 6 आणि 4 10. इथं किती मिळवले 10 आणि 5 15. इथं किती मिळवणार 6. समोर मिळवत जाते एवढी संख्या. आता तुम्हाला याचा पायासुद्धा अगोदर शोधावा लागेल. आठवत नसेल तर तुम्हाला ह्या त्रिकोणी संख्येचा पाया तुम्हाला मिळवावा लागेल. आता ह्या त्रिकोणी संख्येचा पाया किती होता बघा. हा 6चा पाया पहिले किती 6 दुने 12 12 झाला. 12च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती 9 आहे. म्हणजे याचा पाया किती 9चा वर्गमूळ किती 3. म्हणजे 3 ही काय आहे 6चा पाया आहे बरोबर आहे. इथं 3 6चा पाया झाला. मग समोरच्या संख्येमध्ये किती मिळवायची आपल्याला पायाच्या समोरची संख्या म्हणजे किती मिळवली आपण 4. 10 झाला. 10 भेटल्यानंतर त्याच्यासमोर किती मिळवणार 5. त्याच्यासमोर किती मिळवणार 6. अशा प्रकारे तुम्हाला ती संख्या काढता येईल. समजलं मित्रांनो. आता बघूया आपण शेवटचं चौरस संख्या. आता चौरस संख्या म्हणजे तशीच कशाच्या रूपात ठिपक्यांच्या रूपात चौरस भागात लिहिता आला पाहिजे. 1 लिहिलं. आता मला 2 ठिपके जर पाडलं तर चौरस होत नाही. 3 ठिपके पाडलं तरी चौरस होत नाही.
जर मी चौथा जर ठिपका पाडला तर ह्या सर्वांची जी लांबी आहे, लांबी रुंदी ही सारखी येते, म्हणजे हा चौरस झाला, हा 1 झाला. इथं चौरस होण्यासाठी मला किती ठिपके लागले? 4 लागले. तशाच प्रकारे जर मला समोर जर घ्यायला गेले तर 3-3चे ठिपके जर मारलं मी असे, तर मला किती लागतील? एकूण ठिपक्याची किती ठिपक्यांची गरज पडली मला इथं? मोजा. 9 ठिपके पडले. तर यांना म्हणतात चौरस संख्या. सोप्या रूपात सांगतो, चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या. कोणत्या संख्या? वर्ग संख्या. वर्ग संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात. सोप्या भाषेत एका संख्येचा वर्ग, त्याच संख्येचा वर्ग म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलेली संख्या म्हणजेच चौरस संख्या. ही ह्याच रूपात मांडलेली आहे बघा, चौरस रूपात, सर्व बाजूने समान. तर ह्या संख्यांना चौरस संख्या म्हणतात. जसं 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64 ह्या काय आहेत? चौरस संख्या आहेत. आता प्रश्न कसा बनतो मित्रांनो इथं, की खालीलपैकी, इथं प्रश्न असा विचारला जाते, खालील पैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या व चौरस संख्या आहे? खालीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या व चौरस संख्या आहे? पर्याय जर दिला असेल, समजा तुम्हाला पर्याय दिला असेल, 1 16, दुसरा पर्याय आहे 21, तिसरा पर्याय आहे 27 आणि चौथा पर्याय आहे 36. आता जर तुम्हाला इथं लक्षात येईल बघा, पर्याय बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 21 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे, पण चौरस संख्या आहे का? नाही. 16 ही चौरस संख्या आहे, पण त्रिकोणी संख्या नाही. 27 ही घन संख्या आहे, ही चौरस संख्या नाही आणि काय? त्रिकोणी संख्या पण नाही. मात्र 36 ही आहे, हे चौरस संख्या सुद्धा आहे आणि त्रिकोणी संख्या पण आहे. आता कसं? 6चा वर्ग 36 होतो, बरोबर आहे, म्हणून ही चौरस संख्या झाली. परंतु आता 36चा पाया तुम्हाला काढावा लागेल. हा 36 या संख्येचा पाया काढल्यानंतर त्याच्यात डबल करावं लागेल. 36 दुने 72. आता 72च्या अगोदरची वर्ग संख्या आहे 64 आणि 64 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 8चा, बरोबर आहे. मग 8 गुणिला जर 9 केलं, बघा 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार म्हटलं आणि त्याच्या निमपट म्हटलं म्हणजे अर्धी म्हटलं तर किती येते? 36. म्हणून ही 36 ही त्रिकोणी संख्या पण आहे आणि वर्ग संख्या पण आहे. मित्रांनो, तर आज अशा प्रकारे आपण काय बघितलं? सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, बरोबर आहे, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या, हा जो भाग आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ लांब होत आहे, मला समजत आहे, तरी मी आता जास्त काही प्रश्न घेत नाही. याच्यावरचे प्रश्न सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून पाठवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर एका क्षणात जर समजत नसेल, एक वेळ पाहिल्यानंतर समजत नसेल, तर त्याला पुन्हा बघा आणि हा समूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या समजून घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. काही तुमचे प्रश्न असतील तर कॉमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा. थँक्यू.